नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, इतिहास जर आपल्याला ठाऊक असेल तर आपल्याला वर्तमानात जगण्याचं भान राहतं. इतिहास हा ठाऊक असला पाहिजे आणि तो फार आवश्यक आहे. पण श्यामची आईबद्दल जर बोलायचं झालं तर तो केवळ इतिहास नाही आहे, तर तो एक संस्कार देखील आहे, तो एक विचार आहे, ती एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीतनं बरंच काही जाणून घेण्यासारखं आहे. आजच्या सगळ्या रीलच्या जमान्यामध्ये जर कुणी श्यामची आई कोण असा प्रश्न विचारत असेल तर त्याला पुन्हा एकदा एका वेगळ्या अनुषंगाने उत्तर देण्याचा प्रयत्न झालेला आहे. तो श्यामची आई या चित्रपटाच्या माध्यमातून सुजय ढाकेने त्याचं दिग्दर्शन केलं आणि त्याची टीम आपल्याबरोबर आहे. आपल्याबरोबर आहे गौरी शर्व आणि ओम बुतकर. ओम बुतकरबद्दल तर वेगळं काही सांगायला नको आणि वेगळा परिचय करून द्यायची आपल्याला गरज नाही. पण यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे काय म्हणूयात की सुखद धक्का असा होता की ओमला आम्ही मुळशी पॅटर्न सुखांच्या व्यासपीठावरती बघितलेलं आहे. मुळशी पॅटर्नमध्ये तो आक्रमक असलेला ओम आणि प्रोमोमध्ये श्यामची आई प्रोमोमध्ये दिसणारा साने गुरुजी साकारलेला ओम, हा एक सुखद धक्का होता. आणि आम्हाला असं कळलं की ही प्रोसेस सोपी नव्हती. त्यासाठी निश्चितपणे एक अभिनेता म्हणून गुरुजींना तुझ्यामध्ये प्रतिबिंबित करून घेण्यासाठी तू पूर्णपणे मेहनत घेतली असशील. कसं आहे हे व्यक्तिमत्व पुन्हा एकदा जर आजच्या पिढीला समजून सांगायचं असेल तर? विशाल, आनंद होतो की तुम्हाला असं वाटतं की हा सुखद धक्का होता, नुसता धक्का नव्हता तर सुखद असं तुम्ही म्हणालात, याचा मला आनंद आहे. म्हणजे या भूमिकेला पण मी न्याय द्यायचा प्रयत्न केला असेल अशी जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पाहून मला खूप छान वाटतं. खूप नक्की आधीच्या पात्रांपेक्षा 100% वेगळी भूमिका आहे आणि त्या संपूर्ण त्या स्केलवर जर आपण पाहिलं म्हणजे ॲग्रेशन अशी समजा आपण स्केल ठेवली तर ते पात्र एका टोकाला आणि हे पात्र एका टोकाला अशी अवस्था आहे. इतकं मोठा त्याच्यातला जाणवण्यासारखा सगळा फरक आहे. त्याच्यामुळे अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. वेगळी तयारी म्हणजे साने गुरुजींची जी प्रतिमा आपल्या डोक्यात असते, आपण जे लहानपणापासून ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, पाहिलेलं असतं, श्यामची आई आपण कधी ना कधी वाचनात आलेलं असतं किंवा ॲटलिस्ट कोणीतरी आपल्याला कधीतरी गोष्ट ऐकवलेली असते, सिनेमा आपण टी व्हीवर कधीतरी पाहिलेला असतो, या सगळ्या आणि प्रार्थना साने गुरुजींच्या आपण ऐकतो, यातून जी प्रतिमा तयार होते ती प्रतिमा जेव्हा मी या सिनेमाचा भाग झालो आणि त्याचा जास्त आम्ही बारकाईनं पाहू लागलो तेव्हा असं लक्षात आलं की ती प्रतिमा तर आहेच, म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे त्याच्यात ती प्रतिमेला धक्का नाही लागला कुठे, तीच प्रतिमा आहे. किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला जे वाटतंय ते जास्त इंटेन्सली त्या माणसाने सगळं केलेलं आहे. म्हणजे जी काही महत्त्वाच्या भावना त्यांना डिफाईन करणाऱ्या ज्या असतील की सहृदयता, माणसाचं एम्पथेटिक असणं आणि प्रेम करणं दुसऱ्या माणसावर, आदर्शवाद असणं, रोमॅन्टिक असणं, माणसानं आपल्या ध्येयासाठी कितीही प्रॅक्टिकल न वाटली तरीही ती स्वप्न धाडसानी बघत राहणं, ही या ज्या क्वालिटीज आहेत या सगळ्या त्या व्यक्तिमत्वामध्ये होत्या. ते या जेव्हा त्याच्या पुन्हा एकदा त्याचं अभ्यास करण्याची वेळ आली तेव्हा त्याची उजळणी झाली तेव्हा या सगळ्या गोष्टी अधोरेखित झाल्या, त्या खऱ्या ठरल्या. आणि त्या प्रतिमेच्या जवळ जाण्यासाठी माझ्या मनात आपलं अभिनेत्याचं एक परसेप्शन असतं, दिग्दर्शकाला काहीतरी हवं असतं आणि आपल्याला अभ्यासातून काहीतरी कळत असतं. या सगळ्याच्या एक त्याचा कुठेतरी एक सगळ्याचं समावेश असेल असा एक सुवर्ण मध्य काढायचा आम्ही प्रयत्न केला आणि ते पात्रासाठी त्याच्या वागण्या बोलण्यात त्या सगळ्या गोष्टी याव्यात अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. नाही, तो जो सात्विकपणा गुरुजींच्या चेहऱ्यावरती फोटो जो आपण बघतो किंवा त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बघतो तो उभेहूब तू तुझ्या चेहऱ्यावरती आणला असं म्हणण्यापेक्षा ते ओढून ताणून नाही आहे, आपसुक तुझ्यात ते प्रतिबिंबित तू करून घेतलं आणि त्यातनं तू व्यक्त झालाय. गुरुजींना साकारणारी म्हणा, घडवणारी म्हणा, ती म्हणजे त्यांची आई होती. बरोबर. मी तर असं म्हणेन की यातला नायक आणि नायिका म्हणजे त्यांची आईच आहे. ती आई साकारणं. बरं, आता असं तुला बघणं आणि जेव्हा त्या प्रोमोमध्ये आम्ही तुला बघतोय त्यात अगदी जमीन आसमानाचा अंतर असं फरक वाटतो. कशी ही आई नेमकी, म्हणजे तू कशी शोधलीस ती? आधी मी लुकबद्दल बोलते. त्याचं सगळं श्रेय रंगभूषा आणि वेशभूषा ज्यांनी केली त्यांना जातं, महेश दादा आणि नामदेव दादा. तर त्यांच्यामुळे मी तशी दिसले आहे जशी दिसणं, श्यामची आई दिसणं अपेक्षित होतं
सो मी ते नक्कीच नमूद करीन, कारण की त्यांनीही खूप अभ्यास करून, त्या काळाचा अभ्यास करून आणि दिग्दर्शकाला जसं अभिप्रेत होतं तसा तो माझा लुक डिझाईन केला आणि खूप खरी वाटावी ती प्रेक्षकांपासून खूप लांबची वाटू नये यावर त्यांनी मेहनत घेतली. श्यामची आई कशी होती? श्यामची आई ही एक अतिशय तुम्ही म्हणालात नायक आणि नायिका ती होती. तर नुसतं नायिका म्हणलं तरी इनफच आहे, कारण नायिका ह्या शब्दातच सगळं येतं. ती तडफदार, कणखर, करारी अशी स्त्री होती. ज्या काळामध्ये खरं तर एखाद्या स्त्रीने सगळे निर्णय एकटीनं घेणं हे दुर्मिळ होतं असं म्हणूयात आपण, त्या काळामध्ये ती घरातले, व्यवहारातले, मुलांना कसं घडवायचं ह्या बाबतीतले, त्यांच्या शिक्षणाचे हे निर्णय स्वतः घेत होती किंवा त्यात ती नवऱ्याच्या बरोबरीने मांडत होती की मला काय हवंय, माझी ही इच्छा आहे, आपण हे असं करायला हवं. बरोबर. बॉस लेडी म्हणतो ना तशी होती. त्यामुळे श्यामची आई लहानपणी वाचताना किंवा फक्त कादंबरी वाचून जी आपल्या मनात एक प्रतिमा तयार झाली आहे, किंवा मी असं म्हणेन ती कन्व्हिनियंटली कुठेतरी तशी केली पण गेली आहे की आदर्श आई म्हणजे सोशिक आई. पण ते सोशिकपण हे नक्की कशात आहे? ते त्रास सहन करण्यातला सोशिकपणा नव्हे. तो योग्य निर्णय घेण्यामध्ये जो त्रास होतो किंवा अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठीचा जो त्रास आहे तो सोशिकपणा तो आहे. त्याच्यामध्ये तो दिसून येतो. त्याच्यामध्ये तो म्हणजे तिच्यामध्ये तो महत्वाचा आणि विशेष गुण आहे. आता आम्ही तो उत्सुक आहोत चित्रपट बघण्यासाठी, पण जेव्हा आम्ही जुन्या चित्रपटातले काही सीन्स आठवायचे झाले तर मला आवर्जून तो सीन आठवतो की श्याम जसं पायाला माती लागू नये म्हणून तू स्वतःला जपतोस, तसा मनाला घाण लागून तू जप असं. तर कुठेतरी ही आई शोधण्यासाठी किंवा ती काय म्हणूयात की ती सापडत नाहीये, सापडते, असं कुठे काही झालं द्वंद्व? एक असं पण होतं की संहिता इतकी सुंदर लिहिली होती आणि त्यामध्ये ती संहिता वाचूनच कळलं की या व्यक्तिरेखेकडे कसं पाहिलं जातंय. शिवाय दिग्दर्शकांनी सुद्धा तसंच ब्रीफिंग केलं होतं की तुझ्या मनात आतापर्यंत असलेली श्यामच्या आईची जी काही प्रतिमा आहे किंवा जी जुन्या चित्रपटामध्ये आपण पाहिली आहे किंवा अनेक ठिकाणी तिच्याविषयी जे लिहिलं गेलंय, वाचलं गेलंय, आपण त्याच्यापेक्षा आणि कुठेतरी सखोल बघतोय तिच्याकडे. तिचे आणखी काही गुणविशेष एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यामुळे आपली ही श्यामची आई या कादंबरीवरचीच ही वेगळी अभिव्यक्ती असणार आहे. त्यामुळे तिच्यातला जो एक शिस्तप्रिय असणं आहे किंवा ती काही फार मधाळ बोलणारी नसावी असं आम्हाला सगळ्यांनाच वाटलं. म्हणजे आधी अर्थात सुनील सरांना आणि सुजय सरांना, आणि नंतर ते मला खूप पटलं. शिवाय दुसरी गोष्ट मला असं वाटतं की श्यामची आई ही तिच्या काळाच्या बरीच पुढे होती. तिचे विचार, तिचं वागणं किंवा तिची मूल्य जी तिला महत्वाची वाटतात ती आजही इतकी सुसंगत आहेत या काळाशी की मला ते जुळवून घेणं फारसं अवघड नाही झालं. कारण काही गोष्टी आपल्याला आता इतक्या ऑब्व्हियस वाटतात की हो हे तर बरोबरच आहे, किंवा एखाद्या स्त्रीने तसं असणं हे आता एवढं नवीन नाही, कारण आपल्याला बऱ्यापैकी रोल मॉडेल्स आहेत, पण ती तेव्हाही तशी होती. हा फक्त वेगळा विचार घ्यायचा होता आणि तो घेऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार मला हळूहळू तो तुम्ही शोध ज्याला म्हणताय तो तसा घेत गेले. तो काही एक क्षण नव्हता की माझा शोध संपला, असं नव्हतं. नक्कीच तो एक प्रवास होता असं म्हणूयात. सापडत जाणं असतं, प्रत्येक टप्प्यावरती सापडत जाणं असतं. शर्व, इथे श्यामच्या आईने श्याम जो घडवला म्हणजे त्याच्या जन्मापासून आणि तो हळूहळू आपण म्हणूयात की त्याच्या किशोर अवस्थेत येऊस तर त्या सगळ्या पर्वामधली जी भूमिका आहे म्हणजे बाल श्याम तू साकारलेला आहे, बरोबर ना? हा, तर एक केमिस्ट्री होती आई बरोबरची श्यामची, ती नेमकी काय होती असं तुला वाटतं? श्यामची आई खरं तर म्हणजे आपण इतर पिक्चर्समध्ये जशी पाहतो तशी ती 40-50शीतली बाई नव्हती. जेव्हा श्याम बरोबर म्हणजे मी ज्या वयात फिल्ममध्ये आहे तेव्हा तिला ऑलरेडी 5-6 मुलं होती आणि तेव्हा ती 25 वर्षाची होती आणि ती गेलीच 35व्या वर्षी. तर हे आई मुलापेक्षा ताई मैत्रीण असं जे एक नातं असतं ना की ती माझी ताई पण आहे पण ती माझी मैत्रीण सुद्धा आहे,
तर असं नातं श्याम आणि श्यामच्या आईचं असावं आणि त्या संहिता वाचताना पण आलंच लक्षात. आणि अजून एक केमिस्ट्री तुम्हाला पडद्यावर जर दिसली तर त्याचंही एक कारण आहे की जेव्हा स्क्रिप्ट हातात मिळाली होती तेव्हा शूटच्या आधी 1.5-2 महिने मी आणि गौरीताईंनी प्रॅक्टिस केली होती. तुमच्या रिडिंग झाल्या, बैठका झाल्या? हो, बैठका झाल्या. ती स्क्रिप्ट वाचणं, त्याच्यानंतर त्याच्यात वेगवेगळे व्हेरिएशन्स ट्राय करणं, श्यामच्या आईबद्दल तुला काय वाटतं याच्याबद्दल बोलणं, डिस्कस करणं, मोनोटोनी यायला नको म्हणून मी श्यामची आई वाचणार, ती श्याम वाचेल असं स्विच करून बघणं. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही करून पाहिल्या आणि त्याच्यात आमची ताई मैत्रीणवाली मैत्री वाढत पण गेली आणि मग तीच केमिस्ट्री आता पडद्यावर तुम्हाला दिसली तर ते आहे. असा कुठला सीन होता जो तुला खूप आवडला त्यातला? म्हणजे तसं हे सांगणं कठीण आहे, एखाद्या समुद्रातनं एखादा मोती उचलून सांगणं किंवा त्यांच्या आणि श्याम मधल्या नात्याबद्दलचा एखादा प्रसंग, पण तुला आवडलेला प्रसंग कुठला? आई बरोबरच असला पाहिजे. कोणाबरोबर आहे? कोणाबरोबर आहे? तर मला एक प्रसंग खूपच आवडला, तो म्हणजे श्यामचे वडील जेव्हा श्यामला सांगतात, म्हणजे आता त्यांची आर्थिक परिस्थिती खूप वाईट झालेली असते आणि तेव्हा ते श्यामला सांगतात की आता शिक्षण वगैरे बास, आता तू रेल्वेला चाकरी करायला जा, थोडंफार शिकलेल्यांना ते नोकरी देतात. तर पहिल्यांदा असं होतं की घरातले बाबा वडील मुलाजवळ येत आहेत आणि ते रडतायत, खूप रडून आणि हातबल त्यांची अवस्था झाली आहे आणि ते श्यामला सांगतात की आता शिक्षण थांबव. पण श्यामला शिक्षण पुढे चालवायचं आहे, पण त्याला घरची आणि त्याच्या वडिलांची अवस्था पण कळते. तर त्याच्यात अशी म्हणजे बाबांना पण असं वाईटच वाटत असणार का, कुठल्या वडिलाला मुलासमोर असं रडून कोसळून, कुठले वडील आपल्या मुलाला असं म्हणतील की तू शिक्षण थांबव आणि आता हे बंद कर, आणि किंवा कुठल्या वडिलाला मुलासमोर कोसळून की तू आता पैसे कमव, आता माझ्याकडे ताकद नाही, बरोबर असं म्हणावं असं वाटेल. आणि श्यामचे इथे वेगळे प्रॉब्लेम्स की त्याला शिक्षण सुरू ठेवायचंय पण त्याला घरची आणि वडिलांची अवस्था करते. तर त्या सगळ्याच्यात ती एक दोलायमान अवस्था, खूप खूप धर्म परीक्षा आणि वगैरे असा प्रसंग येतो आणि खूप त्याच्यात इमोशनल अपडाऊन्स आणि हे सगळं खूप जास्ती आहे. तर तो माझा खूप आवडता प्रसंग आहे आणि तेव्हा मला असं वाटलं की आय कॅन गिव्ह माय ऑल, असं आता आपण एकदम कस लावून इथे अभिनय करू, असं तेव्हा मला खूप भारी वाटलं होतं. तू थिएटर करतो? थिएटर करतोस तू? हो, थिएटर करतो ना, पण करतो म्हणजे करतो नाही, पण कधी कधी नाटकांमध्ये कामं केली आहेत. पण फिल्म आणि थिएटर वेगळं आहे ना, कारण थिएटर मध्ये शेवटच्या पर्यंत आवाज आणि आपले एक्सप्रेशन्स पोचायला जरा लाऊड एक्सप्रेस व्हावं लागतं. पण कॅमेरा इथेच असल्यामुळे शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पण त्याला पण तेच दिसणार आहे जे पहिल्या प्रेक्षकाला दिसणार आहे. तर त्याच्यामुळे आपण साधच असं वागतो. बरं, इथे गौरी बरोबर रिडिंगच्या बैठका झाल्या, ओम बरोबर झाल्या की नाही? तो काय अनुभव होता? स्क्रीनच शेअर केली नाही. हो ना, एकत्र कधी सीन असं दृश्याचा संबंधच नव्हता, कारण तो आम्ही एकच आहोत. आपण एकच आहोत, बरोबर. पण ओमकडनं काही सूचना झाल्या, काही टिप्स मिळाल्या असं काही की तू असं नाही असं कर, असं काही? खरं तर आमची शूट्सच वेगवेगळी होती, कारण तो असताना मी नव्हतो, मी असताना तो असू शकत नव्हता. पण ओम बद्दल माहिती होतं ना, म्हणजे ओम बुतकर या चित्रपटात आहे. हो, आम्ही भेटलो पण शूट वरती. मेजर सीन्स नव्हते आमचे, एखाद दुसरा शॉट असे बघायला म्हणून बसलो होतो. आमचे कोणाचेही सीन नसताना की ओम कसं काम करतोय हे बघूयात म्हणून आम्ही दोघंही दिग्दर्शकाच्या मागे खुर्च्या टाकून बघत होतो की हा काय करतोय, कसं करतोय असं. हो, पण म्हणजे मग कसं करत होता? भाग ते काही नेमकं सापडलं नाही, पण जे काही करत होता ते इतकं उत्तम आहे, तुम्ही बघालच सगळे चित्रपट. आम्ही त्याचे जे ट्रेलर आणि प्रोमो बघतो त्यातनं तर म्हणजे आश्चर्यच वाटतंय ओमकडे बघताना. पण ओम, तुला कुठे ही भूमिका किंवा गुरुजी सापडणं, कारण आईच्या संस्कारातली सगळी सात्विकता आणि आपण असं म्हणूयात की तिने असं म्हणलं होतं की त्या वेळी तुला उत्तर द्यायचंय, लक्षात ठेव, तू धीट राहा, तू त्या प्रसंगाला सामोरं जा, हे सापडणं कुठे कठीण गेलं का? ते मला या सिनेमाचीच गंमत अशी वाटते, किंवा कुठलाही असा सिनेमा ज्याच्यात तुम्हाला जो नायक आहे तो तुमचा नायक तर आहे,
पण याचा अर्थ तो हिंसक आहे असं नाही. असं जिथे जिथे परिस्थिती तयार होते ना तिथे दिग्दर्शकाचा आणि एकूणच लेखक, दिग्दर्शक, अभिनेता सगळ्यांचाच कस लागतो. कारण आपण इन जनरल आपली समजूत अशी असते की काहीतरी नायक म्हणजे तो ॲग्रेसिव्ह असला पाहिजे आणि त्यांनी काहीतरी धडाडीनी आणि त्याच्यात हिंसा केली तरी त्यांनी काहीतरी कार्य घडवून आणलं पाहिजे. पण जेव्हा अशी पात्र असतात ज्याच्या म्हणजे आता गुरुजींचं जर अहिंसा हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे, प्रेम हे महत्त्वाचं तत्व आहे, दुसऱ्याविषयीची कणव हे महत्त्वाचं तत्व आहे, तर असा माणूस हा हिंसक नाही असू शकत. अहिंसा मार्गाने आणि त्यात करारीपणा पण असला पाहिजे. करारी आहे, बेधडक आहे, पण अहिंसक आहे आणि दुसऱ्याला उगाच काहीतरी अपमान करण्याची वृत्ती असणारा हा माणूस नाही. बरोबर. म्हणजे गरज असली तरीही अपमान करायची वृत्ती नसलेला माणूस आहे. जिथे अपमान करायची गरज आहे तिथेही करणार नाही हा माणूस. तर अशा ठिकाणी ते करारीपणा तो दाखवणं आणि तो त्यांच्यातलं ते प्रेम आणि सहानुभूती सुद्धा तशीच अबाधित ठेवणं हे ही तारेवरची कसरत करायची होती. पण सुदैवाने वाक्य खूप चांगली लिहिली होती आणि दिग्दर्शकाला पूर्ण समज होती की आपण काय करतोय आणि याच्यातलं नेमकं आपल्याला काय दाखवायचं. तर त्यांनी ते संतुलन कधी ढळू दिलं नाही आणि हे त्यांचं श्रेय आहे खरोखर दिग्दर्शकाचं आणि लेखकाचं की त्यांनी ते माझ्याकडून करून घेतलं. हे स्क्रिप्टवरती सगळं जमून आणलं होतं. जेव्हा तुमच्या सिटिंग झाला ते सगळं तुम्ही जाणून घ्यायला, वाचून घ्यायला सुरुवात केली, तर सुजयच्या परसेप्शनने गुरुजी तुम्हाला कशी जाणवलं? याच्यात मला मुळात ती संहिता जी लिहिली होती ना त्याच्यात खूप गोष्टी स्वतःच्या स्वतः म्हणजे उमगत होत्या. ते इतकं चांगलं लिहिलं होतं आणि सुजयचा म्हणजे दृश्यात्मक जे त्याची जाण आहे ती खूपच चांगली आहे. त्याच्यामुळे आता त्याचा हा सुद्धा कृष्णधवल ठेवण्याचा जो मला तो प्रश्न विचारायचा आहे, त्यावरती तुम्ही विचारलत का की ते ठेवायला पाहिजे असं? मी विचारलं नाही, पण मी साशंक होतो. कारण मला म्हणजे त्याची जर काही विजन असेल तर मला ती क्वेश्चन करायची काही इच्छा नव्हती. मी त्याच्यासोबतच होतो, पण मी साशंक होतो की असं म्हणजे ह्यांनी काय साध्य होणार आहे नेमकं. आणि मी सिनेमा बघत नव्हतो तोपर्यंत साशंक होतो. पण आत्ता जेव्हा मी मामी महोत्सवात जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या आणि मला असं वाटलं की अतिशय योग्य निर्णय होता आणि त्यांनी जो तो निर्णय घेतला होता तो विचार करून घेतला होता आणि त्यांनी काहीतरी वेगळी परिणामकारकता साधली जाते जी रंगीत दृश्य असताना कदाचित नसती साधली गेली. बरोबर. पण मग प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया होत्या त्यावरती? प्रेक्षकांच्या खूपच चांगल्या प्रतिक्रिया होत्या. भावूक झाले होते सगळे आणि तो भावूक करणारा चित्रपट आहे. आम्ही सुद्धा गंमत अशी वाटते आम्हाला, मी गौरी आम्ही शेजारीच बसलो होतो आणि थोड्या वेळाने असं झालं की आम्ही हे विसरून गेलो की आपण करतोय हे किंवा आपला सिनेमा आहे किंवा गौरीला असं वाटते नसं झालं की ही गौरी आहे, मला असं वाटते नसं झालं की हा शर्व आहे. कारण आम्ही त्या गोष्टीत गुंतलो आणि ही एक खूप चांगली कसोटी आहे. सिनेमा चांगला आहे की नाही आपला हे पाहण्यासाठी. जर आपण हे विसरून याचा विसर पडला आपल्याला की आपण कुठे कसे दिसतोय आणि आपण कसं काम केलंय आणि हा मी आहे, ही ती आहे, हा तो आहे, प्रेक्षक म्हणून आपण ते बघू लागतो. असं जमलं नॉर्मल जसे सिनेमे आपण बघतो प्रत्येक वेळेला तसं शक्य होईल की नाही मला माहित नाही. पण मी तर मामी फेस्टिवलमध्ये दुसऱ्यांदा पाहिला चित्रपट, तरी सुद्धा तो तेवढाच होल्ड करू शकला. आणि मीच काम केलेलं असताना, जेव्हा की मला संहिता माहिती आहे, जेव्हा की मी स्वतः ते प्रसंग तिथे अभिनीत केलेले आहेत, हे सगळं माहीत असताना सुद्धा काहीतरी अशी कमालीची परिणामकारकता होती ते बघताना की ज्यात आम्ही एक गोष्ट म्हणून तो जसं म्हणाला गुंतून राहिलो शेवटपर्यंत. आणि ते फार मोठं. तुमच्या घरच्या मंडळींनी बघितला सिनेमा? नाही, आता प्रीमियरला त्याच्या घरच्यांनी बघितला. होय ना. ती आत्ता जे म्हटली ना ते फक्त फिल्म बघतानाच नाही तर सेटवरचे पण जे काही भावूक करू शकतील आपल्याला किंवा भावूक करतात असे जे सीन्स होते तर त्या सीन्सला सुद्धा रडायला येत होतं. की जसं की ही मला आता औंधला पाठवते की जा तू शिक्षणाला जा, तर मला तो सीन करताना रडायला आलं होतं 2दा. किंवा मग आई जात असेल तर मी मॉनिटरवर बसून रडत होतो. तर इतकं त्याचा स्क्रिप्ट, फ्रेम्स आणि डिरेक्शन आणि ऑब्विसली अभिनय तर इतका त्याचा इम्पॅक्ट पडला ना आमच्यावरती. खूप इन्व्हॉल्व होऊन गेलो आणि आम्ही ते त्याच्यासाठी खूप
खास वेगळे एफर्ट्स नाही करावे लागले की चला आता त्या ह्याच्यात जाऊया. ती संहिता अशी इतकी सहज आमच्यात मुरत गेली, पटत गेली. तर तो फार असा वेगळा काढून सांगता नाही येते मला ते टप्पे. एवढा तो छान आणि सहज नैसर्गिक झाला तो प्रवास. आणि त्याच्यामुळे आता आमच्या दोघांची पहिली फिल्म, तर आमच्यासाठी खास हा अनुभव फारच सुंदर आणि समृद्ध करणारा होता. हो ना? शूट कुठे झालं फिल्मचं? कोकणात पण झालं आणि पन्हाळ्याच्या जवळ पण झालं. म्हणजे शर्व ज्या पद्धतीने बोलतोय तो तुम्हा दोघांमध्ये सगळ्यात सिनियर तोच हो आहेच. पण तो शर्व सरांची प्रगल्भता आमच्यात नाहीये. कारण माझ्यात प्रगल्भताच नाही. क्या बात आहे. आता फायनल हे सगळं प्रोडक्ट तयार झालं, ते पुढे येते आणि जेव्हा ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आहे, याबद्दल घरची मंडळी, मित्रपरिवार काही प्रश्न विचारतात किंवा काही उत्सुकतेने प्रश्न येतात तुमच्या समोर? सगळेजण उत्सुक नक्कीच आहेत. कारण की मित्रमंडळी जी या क्षेत्रातली आहेत, फिल्म मेकर्स आहेत किंवा बनवू इच्छित आहेत, या सगळ्यांनाच या प्रयोगशीलतेबद्दल अतिशय उत्सुकता आहे की परत तेच की का ब्लॅक अँड व्हाईट केला असावा. आणि आता ही डिजिटल ब्लॅक अँड व्हाईट बघायला मिळणार आहे. म्हणजे आम्ही शूटच ब्लॅक अँड व्हाईट केली, हे पोस्ट प्रोडक्शन मध्ये केलेलं काहीच नाही ह्यातलं. तर एक क्राफ्ट म्हणून आणि आर्ट म्हणूनही ह्याच्याकडे बघण्याची उत्सुकता आहे. आणि जो एक मेन, आता मी सुजय सरांची उत्तरं देते जी ते देतात या प्रश्नांना, की ते म्हणाले की नॉस्टॅल्जिया जो एक असतो, जुने फोटोज काढून आपण पाहिले आपल्या आजी आजोबांचे, तर त्या फोटोजचा रंग आणि टेक्स्चर हे दोन्हीही साधायचं असेल तर त्याच्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट हे उत्तम, हा निर्णय उत्तम ठरेल असं त्यांना वाटलं. ही पहिली गोष्ट. आणि एका मुलाखतीत ते असं म्हणाले होते की ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा बघताना प्रत्येक जण आपापले रंग त्यात भरतो आणि हे सबकॉन्शियसली प्रेक्षकांना त्यात गुंतत जाणं हे फारच इंटरेस्टिंग असेल. तर हा आणि एक कारण होतं असं मला वाटतं. म्हणजे मी त्यांची उत्तर आठवून आता ही कन्वे करते फक्त. ओम, श्यामची आई या पुस्तकावरती बेतलेला हा सिनेमा आहे, त्यातले रेफरन्सेस घेऊन तसं मी नाही म्हणणार, पण त्यातला भाव लक्षात घेतला आणि संहितेमध्ये तो पुढे आणण्यात आला संवादाच्या माध्यमातून. तू म्हणजे यामध्ये एक सगळ्यात मोठं चॅलेंजेस असतं एखादी व्यक्तिरेखा साकारत असताना इतिहासातली, की दुसर रेषा असते. काही वेळेला स्वातंत्र्य घेणंही कठीण असतं, पण मग तसं कुठे झालं तसं काही कुठे एक आव्हान वाटलं तुला? एक गोष्ट अशी होती की सुरुवातीला आम्ही हे करायचं जेव्हा ठरलं तेव्हा ध्वनिमुद्रण काही सापडतंय का त्यांचा असा आम्ही फार शोध घेतला. सुजयनी बराच काळ त्याच्यावर प्रयत्न केला, पण दुर्दैवाने ध्वनिमुद्रण काही मिळालं नाही. ध्वनिमुद्रण मिळालं असतं तर गोष्टी फार स्ट्रेट फॉरवर्ड झाल्या असत्या. मग म्हणजे सोप्या अवघडचा प्रश्न नाही, पण एकदम सरळसोट सगळं व्यवहार सगळा झाला असता. पण ते न मिळाल्यामुळे आता एका अर्थाने ते चांगलं होतं, एका अर्थाने चांगलं नव्हतं. हां, बरोबर. की चांगलं अशा अर्थाने होतं की मग तिथे क्रिएटिव्हिटीला वाव होता, आणि चांगलं अशा अर्थाने नव्हतं की मग आपल्याला खरं काय ते समजणार. तितके आपण त्या खरेपणाच्या जवळ नाही. माझा प्रश्न लक्षात आला तुला, मला काय म्हणायचं, फॅक्च्युअल ह्याच्या जवळ नाही जाऊ शकत. पण मग आम्ही त्यांनी आयुष्यात घेतलेल्या भूमिका, त्यांचे वेगवेगळ्या गोष्टींबद्दल असलेली मतं, खुद्द श्यामची आई हे पुस्तक, श्यामची आई नंतर त्यांनी श्यामची धडपड आणि श्यामचा जीवन विकास अशी काही पुस्तकं लिहिली, त्याच्यातले त्यांचं ॲटिट्यूड सगळा जगाकडे पाहण्याचा, याच्यातनं त्याचा अंदाज लावायचा प्रयत्न केला की ते खरंच वागत बोलत कसे असतील आणि त्यांचा वावर कसा असेल. आणि त्यानुसार मग मी काही गोष्टी मांडल्या, काही सुजयनी मांडल्या, आणि आम्ही दोघांनी चर्चा करून एकावर सहमती होऊन त्याच्यावर काम सुरू केलं. उदाहरणादाखल त्यांनी आवाज किती मृदू बोलावं, म्हणजे किती मृदू बोलावं, बरोबर, हा आता जर प्रश्न होता तर त्याच्यावर आम्ही तो आवाज, त्या वेगवेगळ्या आवाजांमध्ये ते वाचून पाहिलं. त्या वेगवेगळ्या आवाजांमध्ये ते संवाद घेऊन तिथून आमची खोली जिथे होते तिथे वावरून पाहिलं आणि ते तो ऐकत होता. आणि मग आमचं असं झालं होतं की नाही, हे जरा जास्त होतंय, हे थोडंसं कमी होतंय, आता थोडंसं टोन वेगळा लागतोय, आता थोडासा ॲक्सेंट मराठीचा वेगळा येतोय. तर मग ते सगळं जुळवत हे नको, ते नको, ते नको, हे नको, थोडं जास्त करू, थोडं कमी करू, असं करत एका ह्याच्यावर येऊन मग तिथे आम्ही सेटल झालो.
आम्हाला एखादा संवाद तुला बोलून दाखव असं वाटतं हा? हा? संवाद मला आता आठवत नाहीये, म्हणजे ट्रेलर मधलाच एखादा म्हणावं लागेल. काय डायलॉग आहे तो? यू हॅव कन्वर्टेड अ होल यू हॅव कन्वर्टेड अरे बापरे. नेशन इंटू अ लार्ज प्रेझेंट. You have converted the whole nation into a large prison. What difference does it make, sir? क्या बात. हो ना. हो आम्ही असेच झालो. एवढं शांतपणे त्या अधिकाऱ्याला त्या गोष्टीचं त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं होतं आणि पुन्हा भूमिकेतनं ते साकारणं हे फार काय म्हणूयात आपण कधी आव्हान तू पेललंस निश्चितपणे असं म्हणू शकतो. अगदी Thank you, thank you. अगदी. आता पुढे कसं बघताय तुम्ही, म्हणजे अर्थात रिलीज होणारे फिल्म वेगवेगळ्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत येतील, पण आपण समाधानी असणं हा जो एक भाग असतो आहोत आपण. एक प्रोजेक्ट म्हणून, एक फिल्म म्हणून हो अर्थात, कारण माझ्यासोबतचे कलाकार या सगळ्या या चित्रपटाशी जोडले गेलेले सगळे कलाकार, तंत्रज्ञ, लेखक, दिग्दर्शक यांची कामाप्रतीची त्यांची निष्ठा. पण मी 100% दिलं, मी आईसाठी 100% दिलं. कसा असा दावा मी कसा करू, मला नाही. दावा नाही, पण पूर्ण प्रयत्न केला. प्रयत्न तर अर्थात केले, कारण की व्यक्तिरेखा सुंदर होतीच. आणि जसं मी म्हणलं, ज्या टीमचा मी भाग होते तशा वातावरणात आणि त्या टीममध्ये असताना माझ्याकडून काम फार मनापासून केलं गेलं हे खरं आहे. आणि शिवाय माझ्या अभिनयाच्या करिअरसाठी सुरुवातीलाच पहिला चित्रपट हा मिळणं हे इतकं भाग्याचं आहे माझ्यासाठी. त्यामुळे हो, एवढं मी स्वतःशी ठरवलं होतं की आपल्याकडून देण्यात येणाऱ्या कष्टांमध्ये तरी कुठे कमतरता ठेवायची नाही आणि अतिशय सिन्सिअरली आणि फोकस्ड राहून काम करायचं. तेवढं करण्याचा प्रयत्न नक्की केलाय. पण ह्या सगळ्यांचे पण त्याच्यात एवढं चांगला हातभार लागलाय, माझी व्यक्तिरेखा उभा राहायला सुद्धा. त्यामुळे जे काही जमलं असं कोणाला वाटलं असेल तर ते श्रेय ह्या सगळ्या टीमचं आधी आहे असं मला वाटतं. शर्व, पुण्यात राहतोस तू, पुण्यातली मंडळी फार माणसाला जमिनीवर ठेवतात असं म्हणलं जातं कायम. पण पुणेकर तुझ्या सगळ्या मित्रांना कळालं असेल की तू बाल श्यामची भूमिका साकारतोयस. मग काय त्यांनी तुला कोणी काही प्रश्न विचारले, सूचना केल्या? पुणेकर सगळ्यांना जमिनीवर ठेवतात असं जर काही वाक्य प्रचलित असेल तर ते नक्कीच अजूनही अबाधित आहे. मला कौतुक केलंच, पण ते मित्र आहेत ते मला 12 वर्षापासून ओळखतात. सोसायटीतले असतील, शाळेतले असतील, तर त्यांनी कधीही मला डोक्यावर चढू दिलं नाही आणि त्यांनी कधी ओव्हर कौतुक केलं नाही माझं, ज्याच्यामुळे ते मित्रच आहेत आणि मी जमिनीवर आहे आणि हे वाक्य अबाधित आहे. होय ना. सेटवरती काय गंमत जम्मत असायची? सेट पूर्ण वेळच आम्ही म्हणजे वातावरण खेळीमेळीचं आणि ओपन होतं. गंमत जम्मतचा भाग सोडला तरी सुद्धा इतकं फ्री वातावरण होतं की स्वतःच्या कॅरेक्टर्स बद्दल, स्वतःच्या कुठला सीन असेल, डायलॉग्स असतील तर त्याच्याबद्दल एडीज, डायरेक्टर्स, को ॲक्टर्स सगळ्यांशी चर्चा करून वर्किंग व्हायचं. आणि ओम दादा बरेच वेळा म्हणतो तसं प्रत्येक गोष्टीला जेवढा गरजेचा आहे तेवढा वेळ देऊन तब्येतीत काम झालं. त्याच्यामुळे मज्जा पण करता आली आणि काम पण नीट झालं. जोरदार सल्ला होता म्हणजे तुझ्या वतीने आणि लक्षही होतं म्हणजे तुझं. पण मग सुजय डाकेंबरोबर कसं कम्युनिकेशन असायचं त्यावेळी दिग्दर्शकाबरोबर? काय म्हणजे ते शिस्तीने असायचे समोर की नाही बाबा तू तुझा वेळ घे आणि कर असं वगैरे काही? टेकवर टेक व्हायचे असं काही? नाही, दोन्ही असायचं. म्हणजे शिस्त असायचीच की अजिबात टाइमपास मध्ये वाहवत जायचं नाही. पण कॅरेक्टरवरती जेव्हा यायचं तर तेव्हा मी माझा वेळ घेणं, मी स्वतः एक्सप्लोर करणं, सुजातादाबरोबर चर्चा करून त्याच्यावरती वर्किंग करणं आणि मग टेस्ट घेणं, रिहर्सल्स घेणं. जर त्याला ते आवडलं नाही तर तो मला सांगायचा की हे असं नको, ते तसं नको. असं हे असतं ना की मी असं गवताची मोठं बागेत असं हे असतं, एक चुकून असं त्याच्यावरती वरती समजा एखाद दुसरं आलं तर ते असं कापून टाकतात ना ते गार्डनर, तसं सुजय दादानी केलं. आणि त्याचं होतच म्हणजे एक वाक्य
की पहिल्या टेकला किंवा रिहर्सल्सला सगळे एकदम एनर्जाइज असायचे आणि असं करून टाकायचे आणि मग तो म्हणायचा की हा हे छान होतं पण आता जरा खरं करूयात, नॅचरल करूयात, आता अभिनिवेश जरा बाजूला ठेवूयात. अच्छा, अभिनिवेश लाऊड कधीच नाही करू दिलं. आणि त्या संहितेतनं पण दिसतच होतं की हे अगदी बरं का श्याम, हो हो आई, असं नव्हती ही संहिता, ही नॅचरल होती. कारण आई आणि मुलाचा एकमेकांवरती हक्क असतो ना. आता जर कुणी दोन स्ट्रेंजर्स अगदी कमी एकमेकांना ओळखतात आणि असं एकमेकांशी छान बोलायचं असं ठरवून जेव्हा एकमेकांना बोलतात किंवा बरं का असं कर, ओके ओके, असं नव्हतं ते. आई आणि मुलाचा वेगळा हक्क असतो एकमेकांवरती. तर हे असं असतं रे. मग तो त्याच्यावरती विचार करणार, मग ऍक्शन घेणार. तर तसाच आहे पूर्ण मूवीचा फ्लो. काय वय काय आपलं? 14 वर्ष. 14 वर्ष. हो. आईकडे पुढे भेटतायत तुम्हाला मोठ्या स्क्रीनवरती, आवर्जून भेटतायत. तो का श्याम आहे हे सगळं एवढ्या बोलण्यातूनच कळतं आपल्याला की का श्याम हा आहे. श्यामराव आहेत ते. श्यामराव आहेत ते. राव लावायला पाहिजे. चला, खूप छान वाटलं या सगळ्या संवादातनं. जाता जाता ओम, या सगळ्या ह्याच्यात खरं तर विषय थोडा वेगळा आहे. म्हणजे तुझी भूमिका आम्ही पाहिली पण तुझ्यात एक कवी पण दडलेला आहे. तर आम्हाला एक नाही, माझं तयार नाही. पण काही असं एखादं काही म्हणून दाखव असं वाटेल आम्हाला. अरे बापरे, आता माझं खरंच सर तयार. तुम्ही मला आधी सांगितलं असतं मी काहीतरी शोधून ठेवलं असतं. पण आता सुखंदमध्ये तू फार एकदम स्पॉन्टेनियसली करत असतो काही वेळेला काही गोष्टी. स्क्रिप्टेड असतं सगळं, ती स्पॉन्टॅनिटी स्क्रिप्टेड असते. पण आम्हाला त्याची एखादी झलक मिळेल. मी काहीतरी मी तयार केलं असतं, आता खरंच नाही माझ्याकडे. होय ना. पण काय अपील करायचं जाता जाता? 10 नोव्हेंबरला दिवाळीत श्यामची आई हा आमचा चित्रपट येतो आहे. तो सगळ्यांनी नक्की चित्रपटगृहात जाऊन बघावा, कारण तो मोठ्या पडद्यासाठी तयार केलेला आणि मोठ्या पडद्यावर पाहिला तर जास्त चांगला अनुभव मिळेल असा चित्रपट तयार केलाय. आताच्या अतिशय गतिमान आयुष्यामध्ये आपल्यातल्या काही भावना, काही संवेदना कुठेतरी हरवल्या असं नाही म्हणणार मी, दडपल्या जात आहेत की काय, असं असताना किंवा त्याचा विसर पडला असं म्हणू शकतो आपण. हा, किंवा त्या एवढी व्यावहारिकता चालू असताना आपल्याला वाटलं तरी तसं वागता येत नाही. असं असताना कुठेतरी आपल्यातलं पण हळवेपण, आपल्यातली संवेदनशीलता ही जरा परत जागी करायला एका छान इमोशनल रोलर कोस्टर राईडवर जायला म्हणून आणि एक समृद्ध अनुभव मिळेल म्हणून हा चित्रपट सगळ्यांनी नक्की बघावा असं शर्व करते. मला काही खरं तर नाही अपील करायला, कारण पिक्चर मी खरं तर पिक्चरमध्ये आता गौरीताई म्हटली किंवा सुजाता बरेच वेळा जे उत्तर देत होतेच की नॉस्टॅल्जी आहे आणि मुळात आईवरचा पिक्चर आहे. तर आईबद्दलचं प्रेम किंवा आईबद्दल जे काय आपल्याला वाटतं ती युनिव्हर्सल भावना आहे ना. तर त्याच्यात काही कुठल्या प्रांतात वगैरे असा बदल होत नाही. घरी कधी आई बरोबर चर्चा व्हायची कशाबद्दल? या चित्रपटाबद्दल किंवा एकूण जे काही तू इम्प्रोवाइज करत होता, चर्चा व्हायची तुझी? नाही 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 झाली कधी. आम्ही दोघं ठेवलं होतं. दोघातच ठेवलेलं होतं. आणि तो आवडण्यासारखा चित्रपट आहे. म्हणजे आता काय आहे त्याच्यात, म्हणजे असं मला वर्बलाइज नाही करता येते, पण तो चित्रपट असं बघताना इतकं इन्व्हॉल्व्ह व्हायला होतं, इतकं इमोशनली स्ट्रॉंग पिक्चर आहे तो की तुम्ही कितीही रॉक हार्टेड असा तुम्हाला रडू येईलच. आणि ते रडू आल्याची तुम्हाला नंतर मजा येईल की वा काय रडलोय आपण, काय भारी पिक्चर होता, इतकं भारी वाटेल असा पिक्चर आहे हा. तर तुम्हाला अनुभव मिस करायचा नसेल तर नक्कीच बघा. जोरदार गाड्या. मी आतापासूनच तुला शुभेच्छा देतो. तू ज्या पद्धतीने बोलतोस ना बॉस, पुन्हा आपण या स्टुडिओमध्ये भेटू हा माझा दावा आहे. वारंवार भेटत राहणार. हा, वरवर भेटत राहणार आहे तो, शंकाच नाही. आय होप. हो हो, होप सो, काही शंका नाही. ओम, 10 नोव्हेंबरला श्यामची हा चित्रपट प्रदर्शित होतोय. सगळ्यांनी जरूर पाहायला पाहिजे. आणि गौरी म्हणाली तसं आत्ताच्या वेगवान आयुष्यामध्ये आपल्याला संथ पण अतिशय महत्त्वाचा आणि समृद्ध करणारा आणि अजिबात चुकवायला नको असा अनुभव म्हणजे श्यामची आई आहे. तो बिलकुल चुकवू नका. आवडीचं गाणं कुठलं आता रिलीज झालेलं आहे? भरजरी ग पितांबर. आवाज तर ऐक सॉरी, कदाचित शर्व थोडस म्हणू शकतो. शर्व म्हणू शकतो. छान वाटेल. स्केल द्यायचे. भरजरी ग पितांबर दिला फाडून,
द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. वा वा. वा वा, क्या बात आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा. अर्थात तुम्ही घेतलेली मेहनत, तुम्ही तुमच्या वतीने जे काही तुम्हाला 100% देता येईल ते सगळ्यात दिलेलं आहे आणि ते दिसतंय. अर्थात ते प्रेक्षकांना आवडणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पुन्हा एकदा असेच भेटा, वेगवेगळ्या भूमिकांमधनं, वेगवेगळ्या कलाकृतीतनं. येस. आणि विशाल, तू खूप सुंदर मुलाखत घेतलीस आणि तू असं स्वतःहून खरी खरी उत्सुकता तुझ्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याचं आम्हाला खूप छान वाटलं. कारण प्रेक्षक म्हणून मला आत्ताच उत्सुकता आहे की हा चित्रपट कसा आहे. त्याच भावनेतनं प्रश्न मी व्यक्त केलाय. तेच खरेपणा इतका आम्हाला जाणवला की आम्ही अशा खूप मनमोकळ्या गप्पा मारू शकलो. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. आणि या छानशा संवादानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.